जालन्याच्या वडीगोद्रीत ओबीसींच्या उपोषणस्थळी मराठा आणि ओबीसी बांधव आमने सामने आले। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। मराठा तरुणांची हुल्लडबाजी सुरू होती। हाकेंच्या उपोषणस्थळासमोर पुन्हा मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर ओबीसी आंदोलकांनीही घोषणाबाजीला प्रत्युत्तर दिलं। वडीगोद्री इथल्या उपोषणस्थळी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केला। महाराष्ट्र काय जरांगेच्या बापाचा आहे का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला। अंतरवालीतील फाट्यावर मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली। ओबीसी आंदोलक आक्रमक झाले। रस्त्यावर उतरत अंतरवालीकडे जाण्याचा ओबीसी आंदोलकांनी हट्ट धरल्याने पोलीस त्यांची समजूत काढत होते। वारंवार मराठ्यांची आंदोलनं होत आहेत। ओबीसी समाजात भीती आहे, त्यामुळे ओबीसी समाजही आंदोलन करताय असं मत ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलं। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला। खोक्यांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू असल्याची टीका वाघमारेंनी केली। आंदोलनाची चौकशी झाली पाहिजे असं वाघमारे म्हणाले। मनोज जरांगेंना डोक्याचा भाग नाही अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली। एकनाथ शिंदेंचं ऐकून आंदोलन करतो का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला। जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता बीडमध्ये बंद पुकारण्यात आला। दरम्यान या बंदमध्येही एसटी महामंडळाची सेवा सुरळीत सुरू आहे। तुळजापुरातही मराठा समाज आक्रमक झाला। जरांगेंना समर्थन देण्याकरता तुळजाभवानीच्या मंदिरासमोर मराठा बांधवांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। लातूर जिल्ह्यातील वडार समाज आक्रमक झाला। विविध मागण्यांकरता वडार समाजानं रास्ता रोको केला। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। आरक्षणाच्या मागणीकरता धनगर समाज आक्रमक झाला। संभाजीनगर अहमदनगर महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला। यावेळी शेळ्या मेंढ्या रस्त्यावर सोडत महामार्ग रोखण्यात आला। आरक्षणाच्या मागणीकरता धनगर समाज आक्रमक झाला। पुणे इंदोर महामार्गावर शेळ्या मेंढ्या घेत रस्त्यावर उतरत आंदोलकांनी रास्ता रोको केला। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीमध्ये मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आमदार राजेंद्र राऊत यांनी अखेर 10व्या दिवशी ठिय्या आंदोलन मागे घेतलं। मुख्यमंत्र्यांकडून विशेष अधिवेशनाची मागणी वगळता इतर सर्व मागण्यांबाबत आश्वासन देण्यात आलं। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हिंगोलीत उद्यापासून मराठा समाज उपोषणाला बसणार आहे। 5ही तालुक्यात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये बंदची हाक देण्यात आली। या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी शाळांमध्ये जात शाळा बंद ठेवण्याचं आवाहन केलं। आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली। बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता 500 पेक्षा अधिक मराठा समन्वयकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। बीड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना बघायला मिळतोय। शहरातील मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेत शुकशुकाट आहे। दुकानं बंद ठेवून व्यापारीही बंदमध्ये सहभागी झालेत। एसटीचं आरक्षण मिळावं याकरता बंजारा समाज रस्त्यावर एसटीचं आरक्षण मिळावं याकरता धारावीतील आजची तोडक कारवाई स्थगित करण्यात आली आहे। नेते आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर कारवाई स्थगित करण्यात आली आहे। पालिकेकडून 6 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। धारावीतील तोडक कारवाई स्थगित केल्यानंतर पालिकेचं पथक माघारी फिरलं। पालिकेचं वाहन माघारी फिरत असताना नागरिकांनी टाळ्या वाजवत जल्लोष केला। धारावीमध्ये मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून तणाव निर्माण झाला होता। शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते। संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती।
धारावीत तोडक कारवाई करण्याकरता गेलेल्या बीएमसीच्या पथकाला जमावानं अडवलं. पालिकेच्या कारवाईचा नागरिकांकडून निषेध करण्यात आला. धारावीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. 25 वर्ष जुनी मशीद न पाडण्याकरता धारावीकर रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. रस्ता वाहतुकीकरता खुला केला. धारावीतील तणावपूर्ण स्थितीवर खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. राज्यात सतत तणाव का वाढत आहे असा सवाल सुळेंनी केला. तर कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री अपयशी ठरल्याची टीका सुळे यांनी केली. धारावीतल्या स्थितीवर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं मत खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं. धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटले आहेत, त्यातून शांतपणे मार्ग काढावा लागेल असंही राऊतांनी म्हटलं. जाती जातीमधील तेढ वाढवली जाते. भाजपचे आमदार हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला. नागरिकांना विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं पेडणेकरांनी म्हटलंय. राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धारावीतील घटनेचा राजकीय संबंध आहे असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. या परिस्थितीला गृहमंत्री जबाबदार आहेत असं जलील म्हणाले. मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा मी धारावीत जाऊन मंदिर बांधेन असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. दरम्यान गृहमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. गृहमंत्री असं म्हणाले की स्वतःच मशिदीचं व्यवस्थापन अनधिकृत बांधकाम पाडणार आहे, त्यामुळे पथक माघारी फिरलं. पुढच्या बातम्या बघूया. बुलडाण्याच्या खामगावात काल वंचित बहुजन आघाडीकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान विनापरवाना मोर्चा काढल्यानं वंचितच्या 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरमधील बाळासाहेब थोरातांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. राहुल गांधींच्या वक्तव्याचा विरोध करण्याकरता वंचितनं आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. माजी खासदार हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदासह मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. ही बोळवण नसून मुख्यमंत्री माझं पुनर्वसन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते बिहार राज्यातील किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहभाग घेतला होता. क्रीडा विश्वातून एक महत्त्वाची बातमी येते. चेन्नईमध्ये टीम इंडिया विजयाच्या वाटेवर आहे. भारत बांगलादेश अशी पहिली कसोटी मालिका सुरू आहे, म्हणजे पहिला कसोटी सामना सुरू आहे. भारताचा दुसरा डाव 4 बाद 287 वर घोषित झालेला आहे. शुभमन गिल, ऋषभ पंत यांनी खणखणीत शतक बजावलेलं आहे. भारताचं बांगलादेशला 515 धावांचं आव्हान आहे. तिसऱ्या दिवस अखेर बांगलादेश 4 बाद 158 अशा स्थितीत आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. अतिवृष्टी आणि येलो मोझॅकमुळे परभणी जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. अशातच सोयाबीन काढणीचे दर वाढल्याने शेतकरी चिंतातूर आहे. शासनानं लवकरात लवकर अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चंद्रपूर ताडोबा मार्गावरील नवीन सिन्हाळा वसाहतीतल्या 7 वर्षाच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भावेश झरकर असं या बालकाचं नाव आहे. घराच्या मागे फिरत असताना भावेश अचानक बेपत्ता झाला होता. गोंदियामध्ये भरकटलेल्या अस्वलाला वनविभागानं रेस्क्यू केलेलं आहे. वनविभाग मध्य प्रदेशामधील जंगलातून हे अस्वल आल्याचा अंदाज वर्तवत आहे. या अस्वलाला पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली. अभिनेता आमिर खान अकोला दौऱ्यावर आहे. यावेळी आमिरनं अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पाहणी केली. आमिरसोबत फोटो काढण्याकरता विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची एकच गर्दी झाली. काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर गगनाला भिडलेत. कोपरगावच्या बाजार समितीत कोथिंबीरीला प्रति क्विंटल 2100 रुपये दर मिळाला. कोथिंबीरीचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. बुलढाण्यातील गोमाल गावामध्ये आदिवासी वास्तव्यास आहेत, मात्र त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जवळपास 40 विद्यार्थ्यांना पत्र्याच्या मोडक्या तोडक्या खोलीत शिक्षण घ्यावं लागतंय. गोंदियातील देवरी तालुक्यामध्ये खचलेल्या पुलावरील पर्यायी मार्ग बंद केल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. कंत्राटदारांना रस्त्याच्या मधोमध रोलर फिरवल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. 4 दिवसांनंतरही कुणी लक्ष देत नसल्यानं ग्रामस्थ नाराज आहेत. सततच्या पावसामुळे कांदा आणि केळी उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस झाल्यास हातातोंडाशी आलेलं कांदा आणि केळीचं पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होते. कल्याणच्या कुंभारवाड्यामध्ये कारागिरांकडून देवीची मूर्ती घडवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. यंदा मूर्तीच्या किमतीत 5 ते 10% वाढ झालेली आहे. पालघरच्या कुडूसमध्ये नागरिक भटक्या कुत्र्यांच्या वासानं त्रस्त आहेत. मागील वर्षात तब्बल 675 नागरिकांचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतला होता. जीवघेणा हल्ला होता. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती.
महाराष्ट्रातील निवडणुका जवळपास निश्चित झाल्या. 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाची टीम राज्यात येणार आहे. आयोगातील अधिकारी बैठका घेतील. बैठकीनंतर निवडणुकींसाठी ग्रीन सिग्नल मिळू शकेल. महाविकास आघाडी जागावाटपावरून खणाखणी झाल्याचं दिसून आले. मुंबईमध्ये उबाठाला मुस्लिम मतदारसंघ हवा आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. लोकसभेत काँग्रेससोबत असल्यानं उबाठा पक्षाला मुस्लिम मतं मिळाली असा दावा काँग्रेसनं केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार ठरला. वंचितनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात दक्षिण पश्चिम नागपूरमधून विनय भांगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात महाशक्ती आघाडीचाच मुख्यमंत्री बनेल असा दावा बच्चू कडूंनी केला. महाराष्ट्रात तिसरा मजबूत पर्याय देणार असंही यावेळी ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची कोंडी होण्याची शक्यता. अण्णा बनसोडेंनी उघडपणे विरोध दर्शवल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यावेळी कमल चिन्हाचाच प्रचार करणार अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली. दरम्यान सभेच्या आधी मुसळधार पाऊस झाला. मात्र पावसातही महिलांची मोठी उपस्थिती बघायला मिळाली. सोमवारी शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्त अजित पवारांच्या बॅनरच्या बाजूला शरद पवारांचा मोठा लक्षवेधी बॅनर लावण्यात आला आहे. सोलापुरातील इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या 6 माजी नगरसेवकांना कारण दाखवून नोटीस पाठवण्यात आली. पक्ष संघटनेला न विचारता कृत्य केल्यानं खुलासा मागवण्यात आला. माजी खासदार विनायक राऊत यांनी भिवंडी मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी भिवंडी पूर्व पश्चिम ग्रामीण भागासह शहापूर कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुरंदरच्या हवेलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आगामी विधानसभेच्या जागेवर तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. संभाजी झेंडेंचे पुरंदरच्या जनतेकरता योगदान केले असा सवाल संजय जगतापांनी केला आहे. नाशिकमध्ये अमित ठाकरेंच्या नावाचे बॅनर झळकलेत. अमित ठाकरेंनी नाशिकमधून उमेदवारी निवडणूक लढवावी यासाठी मनसेनं बॅनरबाजी केली. राजसाहेब आदेश द्या, अमित साहेब नाशिक पूर्व लढा अशी मागणी बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली.